नमस्कार मंडळी. आज आपण बनवूया वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं. महत्त्वाच्या 5-6 टिप्स सोबत. अगदी महत्त्वाच्या टिप्स आहेत आणि रेसिपी दरवेळेससारखी सर्व टिप्स सहित मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर अगदी घरच्या साहित्यामध्येच मिरचीचा मसाला कसा बनवायचा, मिरची कोणती घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्षभर लोणचं टिकण्यासाठी वर्षभर लोणच्याला बुरशी येऊ नये यासाठी मी महत्त्वाच्या तुम्हाला काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच साहित्य पाहूया. इथं आपल्याला बघा मिरची घ्यायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मिरची घ्यायची आहे, तर ती कोणती घ्यायची आहे. आता इथं जर तुम्हाला एकदम अशी ग्रीनवाली जर मिरची घ्यायची असेल ना, ती घेतली तरी सुद्धा चालेल. आणि ही जर मिरची घेतली ना, ही थोडीशी तिखटाला कमी असते आणि ग्रीन कलरची जी मिरची असते तर ती जास्त तिखट असते. आता इथं मी बिना तिखटाची म्हणजे कमी तिखट मिरची निवडलेली आहे. आता ही मिरची आपल्याला स्वच्छ बघा धुवून पुसून कोरडी करून घ्यायची आहे सुती कपड्याने आणि नंतर आपल्याला मिरची ही कट करून घ्यायची आहे. आता इथं मिरची तुम्हाला कशी कट करायची आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकतात. आता इथं मी 1-1 इंचाचे मिरचीचे तुकडे करून घेत आहे. इथं जर तुम्ही अर्धी मिरची केली ना तरी सुद्धा चालेल आणि अख्खी जरी मिरची घेतली तरी सुद्धा चालेल. फक्त त्याला काय करायचं, अशी एक चीर द्यायची म्हणजे कट करायची. आता इथं मिरची आपली पूर्ण कट करून घेतलेली आहे. आता इथं घेतलेलं आहे साहित्य. आता इथं हे साहित्य लागणार आहे बघा. भाजीचं जे तेल असतं तर तेल लागणार आहे, लिंबाचा रस, मोहरी, नंतर लागणार आहे जिरे, बडीशोप लागणार आहे, हळद लागणार आहे, चवीनुसार मीठ लागणार आहे, लाल तिखट लागणार आहे. सर्व साहित्याची मी लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नंतर लागणार आहेत थोडेसे मेथी दाणे लागणार आहेत. तर बघा सर्व साहित्य इथं मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता इथं सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आता लोणच्याला आपल्याला तेल घ्यायचं जे आहे ना, तर तेच तेल सुरुवातीला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. आता इथं मी छोटंसं एक तडका पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे. आता तेल गरम करायला ठेवलं की नंतर काय करायचं आहे, सर्वात सिक्रेट टिप्स ही इथं आपल्याला ही वापरायची आहे. लोखंडी तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर बघा आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा हिंग घालायचा आहे. तवा चांगला गरम झाला की त्या तव्यावर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि हिंग तव्यावर टाकलं की त्याचा असा धूर निघतो. मग त्या धुरावर काय करायचं आहे, आपल्याला जे आपण काचेची बरणी वापरणार आहोत, आता तुम्ही कुठलंही लोणचं ठेवण्यासाठी भरून ठेवण्यासाठी काचेची बरणीची वापरायची आहे आणि काचेची बरणी ही चांगली घासून पुसून कोरडी करून नंतर आपल्याला ही जो हिंग तव्यावर टाकलेला आहे त्याचा जो धूर निघतो त्याच्यावर आपल्याला ही बरणी शेकून घ्यायची आहे. तर आणि शेकून घेतली की लगेच आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. असं केल्याने काय होतं, आपल्या लोणच्याला बुरशी येत नाही, अजिबात येत नाही. आणि नंतर बघा सर्वात महत्त्वाची नंबर 2 सिक्रेट टिप्स म्हणजे जे आपण लोणचं कुठलंही लोणचं बनवत असताना तुम्ही जे मीठ वापरणार आहात तर ते मीठ आपल्याला काय करायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला मीठ बघा इथं मी पॅनमध्ये गरम करायला ठेवलं तेव्हा असं म्हणजे टाकलं तेव्हा काय होतं, असं ओलसर दिसत होतं, त्याच्यामध्ये बराच असा ओलसरपणा असतो. तर तो ओलसरपणा आपल्याला घालवायचा आहे. त्याने सुद्धा काय होतं, लोणचं हे आपल्याला म्हणजे आपल्या लोणच्याला बुरशी येऊ शकते. त्याच्यासाठी मीठ कधीही कुठलंही तुम्ही लोणचं वापरत असताना थोडंसं गरम करून घ्यायचं. आता हे मीठ गरम केल्यानंतर बघा एकदम असं कोरडं झालेलं तुम्हाला दिसत असेल. आता ते काढून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी घालायची आहे, नंतर घालायची आहे जिरे, नंतर घालायची आहे बडीशोप आणि नंतर मेथी घालायची आहे. आता हे चारही जिन्नस आपल्याला काय करायचे आहेत, मंद गॅसवर आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. आता इथं आपल्याला या सर्व जिन्नस जास्त वेळ भाजून घ्यायच्या नाहीत. ह्या कसं पटकन भाजल्या जातात. अगदी हलकेशा गरम करून घ्यायच्या आहेत. अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला मंद गॅसवर, जास्तीत जास्त 4 मिनिट आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचे आहेत.
कसं जिरे वगैरे जर तुम्ही जास्त जर हे भाजले ना, तर मग त्याचं आपल्या लोणच्याचं जी चव असते तर ती चव बिघडू शकते. अशी जास्त हलके असतात त्याच्यामुळे पटकन भाजले जातात. म्हणून बघा ते हलकेसे गरम करून घेतले आणि थंड झाल्यावर मिक्सरला असं रवाळ असं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. म्हणजे तो आपला मिरचीचं जे लोणचं बनवणार आहोत त्याचा तो आपला मसाला झालेला आहे. आता तो एका साईडला ठेवला. नंतर आपल्याला एक मोठं पात्र घ्यायचं आहे, भांडं घ्यायचं आहे. आता इथं मी मोठा पसरट बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मिरची कट केलेली घालायची आणि त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा. आता लिंबाचा रस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात, नाही घातला तरी सुद्धा चालेल, पण मी घालते. त्याने कसं मिरचीचं लोणचं हे असं थोडंसं आंबटसर लागतं आणि तिखट आंबट असं म्हणजे छान लागतं थोडंसं. मग त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस घालून ते आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथं नंतर काय करायचं, हे तेल जे आपण कडकडीत असं गरम करून घेतलेलं होतं तर ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, थोडंसं कोमट झालेलं आहे आणि जास्त गरम ठेवायचं नाही, हलकंसं कोमटच ठेवायचं आहे. तेव्हा याच्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट वगैरे घालून घ्यायचं आहे, मीठ वगैरे थोडंसं, धने पावडर किंवा असं जिरे पावडर, म्हणजे जे आपण सर्व साहित्य जे घेतलेलं होतं तर ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये ज्या गाठी होतात त्या पूर्ण फोडून घ्यायच्या आणि तो मसाला आपल्याला काय करायचा, त्याची जी फोडणी आहे, तडका, तर तो आपल्याला याच्यावर मिरचीच्या लोणच्यावर घालायचा आहे. मी ज्या या टिप्स वापरलेल्या आहेत त्या टिप्स नक्की तुम्ही वापरा, म्हणजे तुमचं. आणि हे लोणचं बनवायला काही जास्त वेळ लागत नाही किंवा बाहेरून काही मसाला वगैरे आणायची काहीही गरज नाही. अगदी घरच्या साहित्यामध्ये तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हे लोणचं बनवून तयार करू शकतात. आणि हे मिरचीचं लोणचं मुरायला पण जास्त दिवस काही लागत नाही. अगदी 8 दिवसामध्ये हे मिरचीचं लोणचं खाण्यासाठी म्हणजे मुरतं आणि खायला खूपच अशी चव म्हणजे खायला खूप टेस्टी लागतं. अगदी अप्रतिम अशी भन्नाट अशी चव लागते. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. आता इथे सर्व मसाले याच्यामध्ये घातल्यानंतर हे मिरचीचं लोणचं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त मिक्स करत असताना काय करायचं, सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची, आपल्याला 5 ते 6 मिनिट, जास्तीत जास्त 7-8 मिनिट जरी घेतले ना तरी सुद्धा चालतं. काय करायचं, 7-8 मिनिट आपल्याला हे चमच्याने सर्व मसाले या मिरचीमध्ये लागले पाहिजेत असं आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. आणि नंतर मिक्स केल्यानंतर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे काय करायचं, आपण मिरचीचं लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि जेव्हा आपण जेवणासोबत खाण्यासाठी मिरचीचं लोणचं घेत असतो तेव्हा काय करायचं, अगदी छोट्याशा एका वाटीमध्ये किंवा छोट्या एका बरणीमध्ये काढून घ्यायचं आणि चमच्याचा अजिबात ओला म्हणजे चमचा लागला नाही पाहिजे त्याच्यामध्ये घालायचं नाही बरणीमध्ये, किंवा ओला हात लागला नाही पाहिजे किंवा ओला चमचा लागला नाही पाहिजे. जर ओला हात वगैरे लागला ना तर मिरचीच्या लोणच्याला बुरशी येऊ शकते. मिरचीच्याच लोणच्याला काही तुम्ही कुठलंही लोणचं बनवलं ना तरी सुद्धा त्या लोणच्याला बुरशी येऊ शकते. त्याच्यासाठी पाण्याचा ओला हात अजिबात लागता नाही, एवढी ही सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. तर इथं आपलं बघा वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं इथं तयार झालेलं आहे. तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी जेवणाची चव म्हणजे दुपटीने वाढेल असं हे मिरचीचं लोणचं अप्रतिम असं चवीचं बनवून तयार होतं. आणि मी सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचं सुद्धा मी जसं मिरचीचं लोणचं बनवलं आहे तसंच तुमचं देखील होणार आहे. फक्त काही सिक्रेट गोष्टी आहेत त्या तुम्ही वापरा आणि या पद्धतीने मिरचीचं लोणचं एकदा बनवून बघा. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचं मिरचीचं लोणचं कसं झालं ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि या पद्धतीने एकदा मिरचीचं लोणचं बनवून बघा. तुम्ही खा, घरातल्यांना सगळ्यांनाच खाऊ घाला आणि सर्वांना आवडलं की नाही ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर बाय बाय सर्वांना.